नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या विवेक एक्सप्रेसच्या पार्ट 2मध्ये. आपण प्रवास करत आहोत डिब्रुगढ ते कन्याकुमारी, जवळजवळ 4200 किलोमीटरचा प्रवास. सध्या आपली ट्रेन आलेली आहे बालासोर म्हणजेच उडीसाच्या एका शहरामध्ये. आणि हे शहर कशासाठी जाणलं जातं, म्हणजे जे चांगल्या गोष्टीसाठी नाही जाणलं जात, हे मला आपल्याला सांगायचं आहे. मी आपल्याला सांगतोच. तर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल जरूर करा, नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी आहे पुणेरी.हमसफर. तर चला, आता 2च मिनटाचा स्टॉप आहे आपला आणि आपल्या ट्रेनचं डिपार्चर झालेलं आहे. आपण पाहत आहे प्लॅटफॉर्म नंबर 2वरून. आतापर्यंत आपण 1800 किलोमीटरचा प्रवास केला आहे इथपर्यंत, डिब्रुगढ ते बालासोरपर्यंत. आणि ह्याच्यानंतर येणारं स्टेशन ते म्हणजे भद्रक. आणि मी जे म्हणलो ज्या गोष्टीसाठी जाणलं जातं हे स्टेशन, ते म्हणजे इथं आपण पाहत आहे 2023मध्ये 2 जूनला जो ॲक्सिडेंट झाला होता कोरोमंडल एक्सप्रेसचा, तो याच रूटवर, म्हणजे या स्टेशनपासून पुढे 3 स्टेशन लांब बहनगा बाजार म्हणून स्टेशन आहे. ज्या स्टेशनपासून आपण आता क्रॉस करणार आहोत ते स्टेशन आपण स्किप करणार आहोत. त्या स्टेशनला तो अनर्थ झाला होता. तर मी आपल्याला ती जागा जरूर दाखवेल. पण आपल्याला माहिती आहे जवळजवळ 300च्या वर लोकांनी आपला म्हणजे जीव तिथे गमावला होता आणि हजारो लोक त्याच्यामध्ये गंभीररित्या जखमी झाले होते. या रूटचा परमिसेबल स्पीडसुद्धा 130 आहे मंडळी. तर रूटला खरं तर मजा येते एवढ्या स्पीडमध्ये. पण इथून ज्यावेळेस चाललो आहे ना त्यावेळेस थोडंसं वाईटसुद्धा वाटतं आहे. पण ठीक आहे आता. तर आत्ताच आपण बघितलं बालासोरमधून निघाल्यानंतर आपण ज्या स्टेशनला स्किप केलं ते म्हणजे बहनगा बाजार, जिथे जो भयानक ॲक्सिडेंट झाला होता, ज्याच्यामध्ये 300च्या वर लोकांनी आपले प्राण गमावले होते आणि हजारोच्या वर लोक जखमी झाले होते. तर तिथून आता आपली गाडीने फ्लॅट 130च्या स्पीडने तिथून त्या स्टेशनला स्किप केलं. याच्या आधी गाडी तिथं स्लो व्हायची, कारण की तिथं काम म्हणजे जे अस्ताव्यस्त जी गोष्टी झाल्या होत्या ते रिपेरिंगसाठी खूप वेळ लागला, 1 ते 1.5 वर्ष लागलं. पण आता ते व्यवस्थित काम पूर्ण झालं, त्यामुळे तिथून 130च्या स्पीडने गाडी निघाली. आता याच्यानंतर आपलं पुढचं स्टॉप असणार आहे, तो असणार आहे भद्रक. सूर्य बघा, सूर्यनारायणाचं दर्शन झालं आहे कित्येक दिवसानंतर. मस्त वाटतं एकदम. 131 स्पीड बघताय मंडळी, 131 फ्लॅट 131ने आपली गाडी पळते आत्ता. भद्रकच्या जवळजवळ आपण 2 स्टेशन अलीकडे आहेत. भद्रक काहीच वेळात पोहोचणार आहे. 130 फ्लॅट. इकडं सूर्यनारायणाचं दर्शन कितीतरी दिवसांनी झालं आहे आणि असा स्पीडने गाडी पळते. लॉंगेस्ट ट्रेन जर्नी चालू आहे आपली. अजून काय पाहिजे प्रवासात.
सात वाजून 10 मिनटं झालेत. आपण पोचलोय भद्रकला. भद्रक हे रेल्वे स्टेशन येतं भद्रक डिस्ट्रिक्टमध्ये उडीसा राज्यात आणि 1841 किलोमीटरचा प्रवास केला आहे आपण आत्ता. तर 2 मिनटाचा स्टॉप आहे मंडळी. इथं मजा येते प्रवासामध्ये. अजून आपल्याला आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस अजून ट्रेनमध्ये राहायचे. 2 दिवस ऑलरेडी कंप्लीट झालेत आपले. बंगालमध्ये वाट लागलेली आहे. 9:30 वाजलेत सकाळचे. आपण पोचलो आहे कटक जंक्शनला. आतापर्यंत 950 किलोमीटरचा प्रवास आपण केला आहे डिब्रुगड ते कटकपर्यंत. प्रवास एकदम सुपरफास्ट झाला आहे. आता गाडी थोडीशी लेट झाली. गाडी इथे यायला पाहिजे होती 7:55 आली आहे 9:35 झालेत. तर 1.5 तास गाडी लेट आहे इथपर्यंत. गाडी रात्री लेट नव्हती, सकाळीच लेट झाली. ज्यावेळेस आपण गुवाहाटीमध्ये ज्यावेळेस आपण उडीसामध्ये एंटर केलो ना तेव्हापासून गाडी लेट झाली. तर ठीक आहे. आपण जेवणासाठी पण ऑर्डर केली. आपण केलं आहे भुवनेश्वरच्या नंतर कुठलं स्टेशन आहे मी आपल्याला सांगतो, जिथून आपण ऑर्डर केली आहे. तर ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी आपल्याला सांगतोच. तर जंक्शन आहे कटक. तर कटकवरून एक लाईन जाते संबलपूरला, एक जाते पारादीपीला आणि दुसरी जाते एक पुरीला. तर यामुळे याला जंक्शन म्हणतात. या साईडला बघा इकडे एक प्लॅटफॉर्म आहे, लोक भरपूर आहेत. आता एक ट्रेन जाणार आहे मेमू ट्रेन आय गेस पुरीसाठी. या बघा समोर आपण लिहिलं आहे, तर त्यासाठी लोक आहेत इथं. प्लॅटफॉर्म नंबर 1 बघा, त्या शेजारी 2, 3 आणि पलीकडे 4 आहे वाटतं. खाण्यापिण्यासाठी आपल्याला इथं या साईडला हे बघा अमूलचं प्रोडक्ट आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्या साईडला स्टॉल्स आहेत. पण लोकल फूड असं काही मला दिसत नाही आहे. मला ते व्हेज पफ वगैरे दिसलं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही दिसत नाही अजून. 5 मिनटाचा स्टॉप आहे आपल्या इथं. चला 5 मिनटाच्या स्टॉपनंतर आपली गाडी निघाली कटक जंक्शनवरून. आता याच्यानंतर आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो म्हणजे भुवनेश्वर, उडीसाची राजधानी भुवनेश्वर. दहा वाजून 25 झालेत. आपण पोहोचलो आहे राजधानी उडीसाची राजधानी भुवनेश्वरला.
1985 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण पार केला आहे मंडळी. 2000 किलोमीटर म्हणजे कोलकाता ते पुणे एवढा प्रवास आहे हा. इथं लोकल बघा, लोकल फूड आपल्याला इथं पाहायला मिळतं आहे. अंडा भात, मच्छी भात आणि इकडे व्हेज थाळी वगैरे आहे. या सर्व गोष्टी इथे विकल्या जातात त्या प्लॅटफॉर्मवर. भुवनेश्वर रेल्वे स्टेशनचं डेव्हलपमेंटचं काम दिसतंय चालू. प्रत्येक फलाटवर त्याच प्रकारे डेव्हलपमेंट दिसते मला. रिनोव्हेशनचं काम चालू आहे. सकाळपासून नाश्ता काय केला नव्हता, केळी घेतली. इकडची केळीची साईज बघा केवढीशी. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. आता हाच ऑप्शन आता. याच्यानंतर ते स्टेशन येणार ना, तिथं आम्ही ऑर्डर केलं आहे पुढं. लंच त्याचंच होऊन जाईल आपलं. हाँ उतर रहे हैं. अबे इसी को भी चल जाओ भाई. खुर्दा रोड रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे आपण ओडिसामध्ये. आणि आतापर्यंत आपण 2003 किलोमीटरचा प्रवास केला आहे मंडळी. इथं सगळ्यात जास्त आपल्या ट्रेनचा आतापर्यंतच्या प्रवासाचा सगळ्यात जास्त हॉल्ट असणार आहे तो म्हणजे 20 मिनटं. 20 मिनटं आपली गाडी इथे थांबते. मला वाटतं पाणी वगैरे भरण्यासाठी थांबणार असणार इथं. और एक देतो ना. अमूल कूल घेतलं बघा, प्रीमियम केसर 30 रुपये. आसामपासून निघालो होतो, त्यानंतर वेस्ट बेंगॉल. थंडीच थंडी होती, एकदम धुकं होतं. जसं उडीसामध्ये एंटर केलं सूर्यप्रकाश, लख्ख सूर्यप्रकाश. आता गरमी व्हायला लागली, त्यामुळे घेतले अमूल कूल. एक नंबर. मंडळी 1:07 झाले, पण पोहोचलोय बरामपूरला. आणि मी झोमॅटोवरून फूड ऑर्डर केलं होतं, ते आता येणार आहे इथे. तर ते काय मागवलंय
आतमध्ये आल्यावर मी आपल्याला सांगतो. समोर बघताय व्हेज फ्राईड राईस मागवला आपण. समोर हा नजारा आणि गाडी 130च्या स्पीडनी फ्लॅट चालते. ह्याची प्राईस आहे 150 रुपये. तर चला आता एन्जॉय करूया ते. बरं नाही नाही चुकीचे ते आता चुकी रे भाई. प्लेटफॉर्म नंबर 3 पर आ रही है. May I have your attention? Train number 12808 has been reserved. चार वाजून 10 मिनिटं झालेत. विजयनगरम रेल्वे स्टेशनला आपण पोहोचलोय. विजयनगरम जंक्शन 2350 किलोमीटरचा प्रवास केला आहे. विजयनगरम जंक्शन आहे. इथून झारसुगुडासाठी एक लाईन जाते, हावडासाठी. हावडा चेन्नई एक मेन लाईन आहे आणि अजून एक जी लाईन जाते ती म्हणजे आपण चाललो विशाखापट्टणमच्या दिशेने. आता साऊथ इंडिया सुरू झालं तिकडे. या साईडला आपण बघताय इडली वगैरे आणि उडीद वडा वगैरे भेटते. तर इकडे समोसा होता, बघितला होता मी, छोटा समोसा, तो भारी लागतो. बघूयात भेटतोय काय. भाई समोसा कैसा है? 30 दे दो एक प्लेट. आत्ताच बघितलं आपण डिपार्चर झालेलं आहे आपलं विजयनगरम रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून आणि तिथूनच आपण समोसे घेतले होते. हे पट्टी समोसे छोटे इथले फेमस आहेत. तर ट्राय करून बघूयात कसे आहेत. कुरकुरे मस्त आहे. चला ट्राय करतो आता. थंड आहेत, गरम असतात अजून मजा आली असती. कढीपत्ता वगैरे टाकला याच्यामुळे टेस्ट मस्त येते आणि क्रिस्पी आहेत.
दाखवावं लागलं ॲक्च्युली नाव इथे. भाई 5:15 वाजले, जवळजवळ 2450 किलोमीटरचा प्रवास झाला आपला. आपण पोहोचलोय विशाखापट्टणम म्हणजेच वायझॅग, आंध्र प्रदेशातील सर्वात सुंदर शहर जे बीचेससाठी ओळखलं जातं, त्याच्या इंडस्ट्रियल एरियासाठी ओळखलं जातं. एक नंबर प्रवास चाललाय मंडळी. जर आपण विवेक एक्सप्रेसची ट्रेन जर्नी करत असाल तर आपल्याला आहे ना भारत भ्रमण काय हे थोडक्यात समजतं. 20 मिनिटाचा ब्रेक आहे, पण खुर्दा रोडला पण तसंच झालं होतं. 20 मिनिटाचा ब्रेक होता, पण गाडी आता पण गाडी जवळजवळ 1.5 तास लेट आहे. त्यामुळे मला नाही वाटत की 20 मिनिटं थांबल. तिथं पण गाडी 5च मिनिटं थांबली होती. आता ऑफिशियली इथं 20 मिनिटाचा ब्रेक आहे. बघू आता किती वेळ थांबते. रेल नीर आपल्याला इथं भरपूर सारं रेल नीर दुकानात विकायला भेटतं. ते इकडे इथलं लोकल इडली वगैरे भेटतंय खायला. या साईडला आपण बघताय दूध पार्लर, मिल्क प्रोडक्ट्स आहेत भरपूर सारे. पार्लरमधून आता ताक घेतलंय, बटर मिल्क आहे बघताय. छास तर पाहिजे, कारण की असं आपलं काही जास्त वॉक होत नाही, काय होत नाही. त्याच्यामुळं डायजेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. मंडळी 8:12 झालेत आणि आता आपण स्किप करतोय पिठापुरमला. पिठापुरम म्हणजे महाराष्ट्राचं एक आराध्य दैवत, तीर्थस्थान, दत्तगुरूंचा इथं अवतार. इथंच त्यांचं मंदिर आहे आणि इथंच गाडी थांबली. आपण बघताय गाडीसुद्धा थांबली इथं. खरं तर इथं स्टॉप नाही आहे. तर मंडळी आत्ताच आपण बघितलं पिठापुरम हे रेल्वे स्टेशन हे अखंड महाराष्ट्रासाठी श्रद्धास्थान आहे. ते म्हणजे दत्तगुरूंचे अवतार श्रीपाद वल्लभ दिगंबर यांचे हे जन्मस्थान. अखंड भाविक इथं श्रद्धेने येतात दर्शनासाठी. तर कधी वेळ भेटला तर आपण सुद्धा येऊयात, दर्शन घेऊयात. तर गाडी थोडी स्लो झाली आणि थांबली सुद्धा, तर मला वाटलं की आपल्याला दाखवावं हे स्टेशन.
కన్యాకుమారి వివేక్ సూపర్ ఫాస్ట్ ఎక్స్ప్రెస్ 3వ నెంబర్ ప్లాట్ఫామ్లకు వచ్చి ఉన్నాయి. సంఖ్య आठ वाजून 36 मिनटं झालेत मंडळी. आपण पोहोचलोय समालकोट जंक्शनला. आपण बघताय प्लॅटफॉर्म नंबर हा आय गेस 2 आहे. 2.25 तास गाडी लेट आहे आपली. 2579 किलोमीटरचा प्रवास झाला आहे आपला आणि जंक्शन आहे. तर इथून एक लाईन ब्रांच लाईन जाते काकीनाडा पोर्टला आणि इकडे या साईडला चेन्नईला पुढची दुसरी लाईन जाते. मंडळी मजा येते. खरं तर जेवण मागवलं होतं आपण यांच्यानंतरचा जो स्टॉप आहे राजामुंड्रीला, पण ऑलरेडी 2.25 तास लेट झाले. आता काय माहिती भेटते का नाही, जे काय असेल सांगणार आहे मी आपल्याला. 2च मिनटाचा स्टॉप इथं. चला पटकन जाऊयात आतमध्ये. व्हिडिओ आवडतो का नाही, व्हिडिओ आवडत असेल कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. राजमुंड्री कन्याकुमारी गुजरातमध्ये समाप्त्या दिसला का? May I have your attention, please? Train number 225. 20 नंबर. थाली सेपरेट चार्ज राजमंड्री रेल्वे स्टेशनला पोहोचले. आताच आपण बघितलं झोमॅटोवाल्याने आपल्याला हा चाललाय बघा तिथं. आताच आपण जे फूड ऑर्डर केलं होतं ते आलं. त्याच्या हातात थाळी होती. त्याला म्हणलं थाळी दे. तो म्हणलं त्याचं सर्व्हिस चार्ज एक्स्ट्रा लागेल. बघा आता, कारण याच्या आधी पण आम्ही मागवलं, त्यांनी ऑलरेडी आम्हाला त्याच्यातच दिलेलं आहे. काय काय असं असतं जी काय ठिकाणी सर्व्हिस चांगली असते, काय ठिकाणी सर्व्हिस आपल्याला थोडीशी अशी आपल्या विरुद्ध पण मिळू शकते. ठीक आहे, आता चला आतमध्ये टेस्ट करूयात फूड. राजमुंड्रीपर्यंत आपण आहे ना 2629 किलोमीटरचा टप्पा पार केला आहे. आता फूड अनबॉक्सिंग करायची वेळ आलेली आहे. पटकन अनबॉक्सिंग करूयात, टेस्ट सांगतो. हे आपल्याला पडलं 220 रुपयाला चिकन बिर्याणी. तर समोर आपण बघताय बिर्याणी अनबॉक्स केली. फ्रेग्रन्स तर एक नंबर पसरला आहे. तर टेस्ट करून सांगतो. एक नंबर टेस्ट आहे. संपवतो मग भेटूयात. मंडळी जेवण आता झालं आहे, मस्तपैकी जेवण झालं. बिर्याणी एक नंबर होती आणि आता बेडिंग वगैरे केली आहे. झोपायच्या तयारीत आहे. बाकीचे सगळेजण झोपलेत. त्यामुळे आता मी पण झोपतो आहे. सकाळी उठायचं आहे लवकर. इलरू स्टेशन आता गेलं, त्याच्यानंतर आता येईल विजयवाडा. गाडी बघता 130च्या स्पीडने फ्लॅट चालू आहे. चला भेटूयात आता सकाळी. गुड नाईट. सहा वाजून 18 मिनटं झालेत मंडळी. आपण पोचलोय 3155 किलोमीटरचा प्रवास करत डिब्रुगडपासून थेट रेणीगुंटा म्हणजे तिरुमला बालाजी देवस्थान इथून काहीच अंतरावर आहे. बोला गोविंदा गोविंदा. तर आता सकाळचं वातावरण आहे. सकाळ आपण इथं पोचलोय. खरं तर इथं पोचायचा टाईम 5 वाजेचा टायमिंगचा होता, 5-4:30च्या दरम्यानचा. पण गाडी लेट झाल्यामुळे आपण बरोबर 6:15च्या दरम्यान पोचलो आहे. तर आता हा व्हिडिओ मंडळी आपण इथंच एंड करूयात. पार्ट 2 आपल्या डिब्रुगड ते कन्याकुमारी या ट्रेन जर्नीचा हा पार्ट 2 असणार आहे. ह्याच्यानंतर आता पार्ट 3 म्हणजे फायनल एपिसोड असणार आहे.
तोही आपण नक्की बघा. हाही एपिसोड आपण नक्की बघा आणि याच्या आधीचा पण नक्की बघा. तर चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा बोला गोविंदा गोविंदा.